आहे की ज्या जातीचा ऑलरेडी ओबीसी मध्ये समावेश आहे त्या जातीचा अभ्यास करण्याचा अधिकार आपल्याला आहे का आणि त्याच्यामध्ये नवीन जात ऍड करण्याचा अधिकार आपल्याला आहे का, याचं उत्तर सरकारला आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर समाजाला द्यावं लागणार आहे। ज्या पद्धतीने आता तो मागासवर्गीय आयोग तयार करून पुन्हा अहवाल मागवण्याच्या तयारीत आहे, म्हणजे कुठेतरी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीत आणण्याचा तो प्रयत्न आहे का? नाही, हे बघा, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मला जर तुम्ही विचाराल तर ते सरकार देऊ शकत नाही, कारण 75 वर्षानंतर। नाही, माझा प्रश्न तो आहे की मागासवर्गीय आयोगाची जी तरतूद पुन्हा अहवाल मागवल्या जात आहे मध्ये त्यामध्ये आतापर्यंत 8 अहवाल झालेले आहेत। सर्व ठिकाणी त्यांना मागास डिक्लेअर केलेलं नाही। सरकारला तो वारंवार अभ्यास करण्याचा अधिकार आहे, सरकार तो करू शकते, पण आतापर्यंत मग ते खत्री कमिशन असो, बापट कमिशन असो, गायकवाड कमिशन असो, की इथे त्यांनी कम्युनिटीचा अभ्यास करायचा आहे। राज्य मागासवर्गीय आयोगाला अधिकार काय आहे की एखादी जात समाविष्ट करायची की एखादी जात बाहेर काढायची। जात हा शब्द आहे तिथे, समाज नाही। आणि मग या 6-7 जातींचा जो मराठा समाज समूह समजला जातो, ज्याच्यातल्या 6-7 जाती ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे, त्यांचा तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करू शकता का, याचा विचार राज्य मागासवर्गीय आयोग आणि सरकारला करावा लागेल आणि त्याचं उत्तर संपूर्ण ओबीसी समाजाला द्यावं लागेल। त्यामुळे आता जर मागासवर्गीय आयोगाचा अहवालही मागितला तर तो फक्त मराठा आपण जो म्हणतो तो त्यांच्या पुरताच करावा लागेल, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केलाय कुणबी किंवा लेवा पाटील इतरांचा करता नाही करू शकत ना, कारण ते ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे। जात मराठा आता जात आलेला आहे, म्हणून त्यांना फक्त मराठा जातीचा अभ्यास करावा लागेल, मराठा समाजाचा नाही। जात वेगळा आणि समाज वेगळा आहे, दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करू शकत नाही, म्हणून याचा त्यांना विचार करावा लागेल। कारण आतापर्यंत जे आलेलं आहे तिथे मराठा कम्युनिटी हा शब्द आलेला आहे। कम्युनिटीचा अभ्यास करायचा अधिकार राज्य मागासवर्गीय आयोगाला नाही आहे। हा, एखाद्या समूहामध्ये एकही जात अशी आहे की जी ओबीसी मध्ये नाही आहे, त्या समूहाचा अभ्यास होऊ शकतो, ज्याला आम्ही क्लस्टर म्हणतो। पण इथे ते क्लस्टर कसं केलं आहे की त्या समूहामध्ये एक जात ओबीसी मध्ये नाही आहे आणि उर्वरित जाती या ओबीसी मध्ये आहे, अशा प्रकारे क्लस्टर करता येतं का, याचाही अभ्यास शासनाला आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला करावा लागतो। सरकार क्युरिओटिफिकेशन सोबत हा सुद्धा पर्याय समोर आणत आहे आणि त्यावर आता सरकारचे पावलं उचलतील अशी शक्यता व्यक्त नाही, त्यांनी घोषितच केलाय, शक्यता नाहीच आहे। सरकारने त्या दिवशी घोषित केलं की आम्ही आता हे प्रकरण नव्याने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देत आहोत, असा अभ्यास करतो, हे जाहीर केलं। त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची शंका आणि येण्याची शक्यता नाही। एकाच वेळेस 2 पर्यायावर सरकार अभ्यास करत आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन टाकलेली आहे आणि इकडे ते प्रकरण नव्याने राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देत आहे। ज्या पद्धतीने नितीश कुमारांनी आता जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि हा सगळं देशभर संपूर्ण देशात ही जनगणना करावी असा आग्रह केंद्र सरकारला झालाय, तसंच त्यांच्या राज्यामध्ये 75% मर्यादा नेण्याची तयारी आहे। महाराष्ट्र सरकार तसं काही करेल का किंवा त्या अनुषंगाने होईल का, किंवा केंद्र जनगणनेच्या मागणीवर काय करेल असं वाटतं? नाही, नक्की हे बघा, अनेक वर्षापासनं ओबीसी समाज संपूर्ण देशामध्ये जी मागणी करते आहे की संपूर्ण देशामध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। त्याला सर्वात पहिले आदर्श एक पाऊल पुढे आले आणि नितीश कुमार यांनी बिहारमध्ये संपूर्ण जातींची जातनिहाय जनगणना केली आणि त्याच्यातनं पुढे आलेलं आहे की ओबीसी तिथे 63% आहे, एससी किती आहेत, एसटी किती आहे आणि इतर संख्या किती आहे। आणि म्हणून या सर्वांची बेरीज करून त्यांनी सांगितलं की आता एससी, एसटी आणि ओबीसी मिळून यांची संख्या ही 75% जाते आहे, म्हणून त्यांना 65% आरक्षण देण्याची सुधारणा करण्यात यावी किंवा तरतूद ते राज्यामध्ये करून राहिलेले आहे। केंद्र त्याला परमिशन देते की नाही मला माहीत नाही। आणि ईडब्ल्यूएसचं 10%, असं दोन्ही मिळून या देशामध्ये 75% आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, ती मर्यादा वाढविण्यात यावी अशी मागणी बिहारने केंद्राकडे केलेली आहे। त्याला संपूर्ण देशातनं फार मोठा पाठिंबा मिळणार आहे आणि आता भविष्यामध्ये सर्वच राज्यांना आपापल्या राज्यामध्ये सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करून तशा प्रकारची आकडेवारी प्रसिद्ध करावी लागणार आहे, जेणेकरून आतापर्यंत जो प्रश्न सरकारपुढे राहत होता तो कायमचा संपेल आणि कोणीही सांगितलं कुणा एखाद्याची सर्व हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली तर सरकारकडे ती आकडेवारी राहील
की कोणत्या जातीची किती संख्या आहे, त्या जातीची परिस्थिती काय, त्यांना कुठे ठेवायचं आणि कुठे नाही याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून नितीश कुमारच्या या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ पूर्णतः पाठिंबा देत आहे. सर, जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कुठेतरी ते आता पॉझिटिव्ह या सगळ्या अर्थानं बोलतात, या सगळ्या गोष्टींचं स्वागत करायला नाही, हे बघा कसं आहे की आता ते वारंवार जे म्हणतात की नोंदी सापडायला लागलेल्या आहेत. बाबा ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र, पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसीचे बेनिफिट देण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा किंवा ओबीसी समाजाच्या कुठल्याही व्यक्तींचा कधी विरोध राहिलेला नाही. तो प्रचलित नियम आहे. प्रचलित नियमानुसार मला कालपर्यंत माझी कागदपत्र मला सापडत नव्हती, पण आज कुणाच्या तरी मदतीने ती कागदपत्र मला सापडली, तर मला नव्याने तशा प्रकारचं अर्ज करून जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी मिळवण्याचा अधिकार आहे. ते मिळाल्यावरती मला ओबीसीचे सोयी आणि सवलती घेण्याकरता मी पात्र ठरत असतो. म्हणून जेवढ्या लोकांच्या नोंदी सापडतील, मी तर म्हणतो जेवढ्या नोंदी सापडल्या त्याचा दुसरा भाग पुन्हा तपासून पाहावा की त्याच्यातल्या 80% लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेली आहे. ही काही नव्याने शोध नाही ना. ज्यांच्याकडे 67च्या पूर्वीच्या नोंदी आहेत किंवा होत्या त्यांनी ऑलरेडी ती कागदपत्र गोळा करून तसे प्रमाणपत्र घेतले आहे आणि ओबीसीचे फायदे घेत आहे. त्याला ओबीसी समाजाने कधीही विरोध केलेला नाही. हा काही नव्याने शोध नाही. हां, याच्यातला तोच फायदा होत असेल की ज्यांना डॉक्युमेंट मिळाले नव्हते त्याला मात्र याचा नक्कीच फायदा होईल भविष्यामध्ये. आणि म्हणून आम्ही तुमच्या माध्यमातून मागणी केलेली आहे, आम्ही पत्रसुद्धा सरकारला दिलेलं आहे की नुसत्या कुणब्यांचा शोध न घेता ओबीसीमध्ये जेवढ्या जाती येतात त्या सर्वांचा शोध घेऊन सर्व जातींना त्याचा न्याय मिळवून द्यावा. नितीश कुमार संदर्भात हिंदीतलं एक उत्तर सर, कुठेतरी जरांगे पाटलांनी असा आरोप केला आहे की ओबीसीचे नेते जे आहे ते वाद पेटवत आहे म्हणून. नाही, हे बघा त्यांचं म्हणणं पूर्णतः निराधार आणि खोटं आहे. कुठलाही ओबीसी नेता या राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद पेटवत नाही. पहिल्या दिवशीपासनं तर आजपर्यंत सर्व नेत्यांचं एकच म्हणणं आहे की मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, परंतु ओबीसी संवर्गाला जे 19% आरक्षण मिळतं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये 27% आरक्षण मिळतं आहे, त्या आरक्षणातनं आरक्षण देता कामा नये. दुसरी त्यांची जी प्रमुख मागणी आहे की सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ते सुद्धा देण्यात येऊ नये. ज्यांच्या वंशावळीमध्ये, ज्यांच्या दस्तऐवजामध्ये कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा असा शब्द असेल आणि त्यांना जात प्रमाणपत्र म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र सरकार देत असेल तर त्याला कुठल्याही ओबीसी माणसाचा, ओबीसी संघटनेचा विरोध कालही नव्हता, आजही नाही, उद्या राहणार. आज ते सांगतात की आमच्याकडे एवढ्या नोंदी मिळाल्या, तेवढ्या नोंदी मिळाल्या. अरे बाबा, जे ऑलरेडी कुणबी आहेत, ज्यांच्या दस्तऐवजावर कुणबी मराठा, मराठा कुणबी लिहिलेलं आहे, त्यांना जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची प्रथा ही 1995 पासून किंवा त्याच्या आधीपासून आहे. त्याच्यात नवल काही नाही. आणि म्हणून मी या माध्यमातून तर सरकारला विनंती केली होती की आपण नुसत्या कुणबी जातीचा शोध न घेता ओबीसी समाजामध्ये ज्या 400 जाती येतात त्या सर्व जातीचा शोध घ्यावा, जेणेकरून आजही अशा अनेक ओबीसी मधल्या जाती आहे की ज्यांना 1967च्या पूर्वीचे पुरावे मिळत नाही. आपल्या या न्यायमूर्ती संदीप शिंदेच्या माध्यमातून जर अशा प्रकारे सर्वच जातींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा एक व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका जाहीर केली, तर ज्या ओबीसी समाजातील लोकांना आपले 1967च्या पूर्वीचे पुरावे मिळाले नाही ते पुरावे मिळतील आणि त्या खऱ्या ओबीसीला सुद्धा या ओबीसी समाजाच्या सोयी आणि सवलतीचा लाभ मिळेल. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा मी सरकारला सांगतो की त्यांनी कुणबी जातीचा शोध घेत असताना ओबीसी मधील इतर सर्व जातीचा सुद्धा त्याच्यामध्ये शोध घ्यावा आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा. सर, आता ही मागणी होत असताना धनगर समाजासाठी देखील सरकार एक समिती नेमत आहे, त्यामुळे इतर समाजाचे देखील आता प्रश्न ऐरणीवर येतात. नाही, बरोबर, जो धनगर समाजाची ती मागणी जुनीच आहे
की त्यांची मागणी जी आहे की त्यांचा ST कॅटेगरीमध्ये समावेश करावा, आणि म्हणून सरकार वारंवार समिती बसवून त्याचा अभ्यास करते आहे की अशा प्रकारे त्या जातीला ST मध्ये आपल्याला टाकता येईल का. जशी इथे सुद्धा जी प्रमुख मागणी होऊन राहिली की मराठा जातीला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तोच नेहमी प्रश्न येतो की अशा प्रकारे एखादी जात बदलवण्याचा अधिकार सरकारला आहे का, न्यायालयाला आहे का. त्याचं उत्तर ज्या दिवशी पॉझिटिव्ह येईल त्या दिवशी सरकार विचार करेल, किंवा तोपर्यंत सरकार विचार करणार नाही. आता याच माध्यमातून एक नवीन हे जे पुढे येत आहे की त्या दिवशी सरकारने जे जाहीर केलेलं आहे की आता नव्याने मागासवर्गीय आयोगाकडे हे प्रकरण देऊन पुन्हा मराठा जात ही मागासलेली आहे का याचा सर्वे ते करणार आहेत, आणि तशा प्रकारचा अहवाल राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मागवणार आहे. पण यामध्ये आता प्रामुख्याने जी बाब लक्षात आलेली आहे की 2018ला जो गायकवाड न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती केली होती, त्या समितीने जो सर्वे केला आणि जो अहवाल सादर केला त्यामध्ये प्रमुख गोष्ट एक काल आमच्या कायदेतज्ञांनी आणि अभ्यासकांनी सांगितली की तिथे मराठा जातीचा अभ्यास न करता मराठा समूहाचा अभ्यास केला. मराठा कास्ट म्हटलेलं नाही, मराठा कम्युनिटी म्हटलेलं आहे. आणि मराठा कम्युनिटीमध्ये त्यांनी मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा, लेवा पाटील, लेवा कुणबी, लेवा पाटीदार ह्या सर्व जातींची मिळून 30% लोकसंख्या सांगितली आहे. आणि बा हे बॅकवर्ड आहे म्हणून यांना 50%च्या आतमध्ये आरक्षण देता येत नाही, म्हणून ACBCच्या अंतर्गत 15/4, 16/4 प्रमाणे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. पण किती आरक्षण देण्यात यावे हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नव्हतं. आणि म्हणून सरकारने जे राणे समितीने 16% आरक्षण रेकमेंड केलं होतं ते 16% आरक्षण त्यांना त्यावेळेस दिलं. हायकोर्टाने ते 12 आणि 13% केलं, पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. आता इथे महत्त्वाचा प्रश्न, किंवा आम्ही सरकारपुढे किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे ही मागणी करणार आहोत किंवा हे विचारणार आहोत की तुम्ही मराठा जातीचा अभ्यास करणार आहात की मराठा समूहाचा अभ्यास करणार. जे ऑलरेडी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा हे लोक OBC मध्ये आहे. या OBC मध्ये समावेश असलेल्या जातीचा नव्याने अभ्यास करून मोठा आकडा फुगवून तशा प्रकारचा अहवाल सादर करण्याचा अधिकार या आयोगाला होता का, आणि तो त्यांनी दिला. टर्म्स ऑफ रेफरन्स काय तुमचा? टर्म्स ऑफ रेफरन्स करून माणसांनी अभ्यास, संशोधकांनी, आमच्या संशोधकांनी सांगितलं की टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये मराठा कम्युनिटीचा अभ्यास. मग मराठा कम्युनिटीचा अभ्यास केल्यावर त्याच्यामध्ये 6 जाती OBC मध्ये येतात, एक जात OBC येत नाही. पण तुम्ही 6 जातीला नव्याने आरक्षण देण्याची शिफारस करता, हे टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये बसत होतं का याचा नव्याने शोध सुरू झालेला आहे. आणि म्हणून आता जो नवीन आयोग सरकार बसवणार आहे त्या आयोगापुढे ही मागणी राहणार आहे की ज्या जातीचा ऑलरेडी OBC मध्ये समावेश आहे त्या जातीचा अभ्यास करण्याचा अधिकार आपल्याला आहे का, आणि त्याच्यामध्ये नवीन जात ॲड करण्याचा अधिकार आपल्याला आहे का, याचं उत्तर सरकारला आणि राज्य मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर समाजाला द्यावं लागणार आहे. ज्या पद्धतीने आता तो मागासवर्गीय आयोग तयार करून पुन्हा अहवाल मागवण्याच्या तयारीत आहे, म्हणजे कुठेतरी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी OBCत आणण्याचा तो प्रयत्न आहे का? नाही, हे बघा, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मला जर तुम्ही विचाराल तर ते सरकार देऊ